सामना खेळतोय आणि एक सामना त्यांना पराभव टेकीत व्हावा लागला, परंतु हा सामना विजय देखील महत्त्वाचा असेल तो म्हणजे सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघाला. परंतु घेतलेला निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा आणि पुरेपूर त्याचा फायदा देखील उठवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल, कारण समोरचा संघ देखील तगडा संघ सातेरी परबवाडी तहवडे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी या संघाला भेटली आणि सलामी बिनीची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. एक विस्फोटक फलंदाज ओमकार रेडकर आणि त्याला साथ देण्यासाठी कृष्णा जाधव ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगच्या दिशेनं फलंदाज असेल ओमकार रेडकर, तर नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेनं फलंदाज असेल तो म्हणजे कृष्णा जाधव. एक विस्फोटक फलंदाज षटकार चौकारांचा बादशाह ओमकार रेडकर याने मात्र बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या. तो स्ट्राईक एंडच्या दिशेनं ओमकार देखील पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना, 4 षटकामध्ये 50 गाठावे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी भेटल्यानंतर विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेनं पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद नामक गोलंदाज. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका कुठेतरी फसला गेला. झेल घेण्याची संधी होती, मात्र प्रयत्न कुठेतरी अपुरे राहिले. प्रयत्न नक्की सुंदर होता, परंतु या फलंदाजाला लवकरात लवकर बाद करण्याची आशा अपेक्षा ही बाळगावी लागेल प्रतिस्पर्धी संघाला, कारण विस्फोटक फलंदाज ओमकार रेडकर या फलंदाजाचा झेल उडाला होता, परंतु झेल घेण्याची संधी देखील गमावली. क्षेत्ररक्षण करणारा संघ सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेनं कृष्णा देखील पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद. यावेळी मात्र कृष्णाच्या बॅटमधून सुंदर फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र शर्तीचे प्रयत्न अपुरे राहिले. लॉगआउटच्या दिशेनं एका खणखणीत चौकार कृष्णाच्या बॅटमधून विजय. चेंडूवर मात्र समाचार घेतोय आणि पहिल्या चौकाराची देखील नोंद करतोय. हर्षद नामक गोलंदाज देखील सुंदर गोलंदाजी. या गोलंदाजाजवळ मात्र सुंदर फेकी देखील पाहायला मिळते. यावेळी मात्र रिव्ह्यू घेतला जातो पंचांकडून. फलंदाज नाबाद असेल की नॉटआउट असेल यासाठी पंच देखील रिव्ह्यू घेतात. पंचाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते सागर साळगावकर. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय, कारण थोडीशी पावलं देखील माघारी परतावी लागले, कारण से क्रीज पासून थोडासा लांब देखील राहिला कृष्ण हा फलंदाज. आणि पहिला विकेटचं पतन देखील होते सातेरी परबवाडी तहवडे क्रिकेट संघाचा कृष्णा विजय. एक धाव, त्यानंतर चौकार देखील आला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी देखील परतला. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव होतं हर्षद नामक गोलंदाज. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी मात्र पाहायला मिळते, जकडून ठेवणारी गोलंदाजी. समोर विस्फोटक फलंदाज ओमकार याला, कारण या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर चौकार देखील आला. त्यानंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी देखील परतला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव देखील खर्च केले या गोलंदाजानं. संघाची सांघिक धाव संख्या 6 धावा. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या दरम्यान रामदास गोडकर यांचं देखील आगमन होते. आपल्याला विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. स्पर्धेचे मान्यवर देखील उपस्थित राहत आहेत, त्यांना देखील विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र 5वा चेंडू निर्धाव देखील येतोय. दीपक वाईट पाहायला मिळतोय.
दीपक सावंत पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, आक्रमण करणारी गोलंदाजी, एक अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अर्चक नामक गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. या गोलंदाजाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटपट्टीची गोलंदाजी पाहायला मिळते. 15 धाव पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी हा गोलंदाज करतोय. पहिलं वहिला पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 षटकाच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचा फायदा मात्र सातेरी परभणी क्रिकेट संघ मात्र उठवण्याचा प्रयत्न मात्र करत होता, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी दीपक सावंत या फलंदाजासमोर केले गेले आणि मात्र कुठेतरी दीपक सावंत या फलंदाजाला शांत देखील ठेवलंय आणि एका षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर सातेरी परभणी क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा विजय. आकाश गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेनं ओमकार पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जकडून ठेवणारी गोलंदाजी अजूनपर्यंत सातेरी परभणी क्रिकेट संघासमोर देखील पाहायला मिळते. आक्रमकतेची गोलंदाजी, याही चेंडूवर मात्र सुंदररित्या फलंदाजी ओमकार रेडकर याची आपल्याला पाहायला मिळाली. पहिले चेंडू वेगाने घेतले आणि दुसरे धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. क्षेत्ररक्षकावर दबाव देखील आणण्याचा प्रयत्न या 2 बॅटरच्या माध्यमातून ओमकार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दीपक सावंत हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी सातेरी परभणी क्रिकेट संघाला भेटली. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र मोठा फटका ओमकाराच्या बॅटमधून कुठेतरी फटका फसला होता. यावेळी मात्र झेल देखील सुटला गेला. कुठेतरी संधी होती सिली मिडॉनच्या दिशेनं झेल टिपण्याची, परंतु यावेळी मात्र झेल देखील सोडला गेला, जमिनीला दान केला गेला आहे. परंतु एक जीवदान देखील प्राप्त झालंय, ते म्हणजे विस्फोटक फलंदाज ओमकार रेडकर या बॅटरला. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेनं दीपक सावंत हा फलंदाज पाहायला मिळतोय. आक्रमण देखील करावं लागेल या स्पर्धेच्या दरम्यान. यावेळी मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडच्या दिशेनं सुंदर फटका, कव्हरच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. यावेळी मात्र झेल टिपण्याची संधी देखील होते, झेल देखील सोडला गेलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपात अजून एक तवडे क्रिकेट संघाला आदरा बसतोय. दीपक सावंत देखील माघारी परततोय. डीजे मंडळासाठी देणगी देखील लाभली जाते. राजन नाईक याचकडून मंडळासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य असं योगदान देखील दिले त्यांच्याकडून. त्याचप्रमाणे रामदास गोडकरला विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं गुलाब गुच्छ देऊन देखील स्वागत केले जाईल. फलंदाज माघारी परतला दीपक सावंत आणि मैदानावरती पावले देखील टाकले. गोट्या स्टार खेळाडू राजेश वेंगुर्लेकडे पाहायला मिळतोय. राजेश, तुला फलंदाजी करावी लागेल मैदानावरती, कारण सातेरी परभणी क्रिकेट संघ थोडासा अडचणीत देखील सापडला आहे. कारण नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी मिळाली आणि हे फलंदाजी करण्याची संधी कुठेतरी गमावतोय हा संघ. कारण एका बाजूला सुरेख प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय या संघानं. सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेनं लेफ्ट हँडर बॅट्समन गोट्या पाहायला मिळेल. तर राईट आर्म राऊंड विकेटपट्टीची गोलंदाजी गोट्यासाठी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आकाश पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर आक्रमक गोलंदाजी, जकडून ठेवणारी गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीचे चेंडू देखील पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देत आहेत तेवढे क्रिकेट संघाचे खेळाडू.
चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूचा फायदा देखील उठवायचा आहे. एक खेळाडू देखील जाणत आहेत आणि एकेरी दुहेरी धावा देखील घेत आहेत. धावफलक देखील वाढवत आहेत एकेरी दुहेरी धावसंख्येने आणि संघाची सांघिक धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा पाहायला मिळत आहेत, 12 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका होता. या चेंडूवर 4 धावांची मोहर देखील लिहिले होते आणि पहिल्या चौकाराची नोंद ओमकार याच्या बॅटमधून विजय. बॅटमधून एक चौकार देखील आला. मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. ओमकार रेडकर, तुला कष्ट हे मैदानावरती करावे लागतील. संघ जरी अडचणीत असला तर तुझ्याकडे अपेक्षा आहे, आशा आहे आणि ती आशा मैदानावरती बाळगावी लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज ओमकार रेडकर याच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार विजय. आक्रमण देखील पाहायला मिळालं ओमकार रेडकर या बॅटर कडून. त्याच्या बॅट मधून एक चौकार देखील आला, त्यानंतर त्या चेंडूवर षटकार देखील आला. आक्रमण करायला सुरुवात केली परवाडी क्रिकेट संघानं. आक्रमण हे करावं लागेल, आक्रमण हे बचावाचं साधन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज राजेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मारुती गोलंदाज देखील पाहायला मिळतोय, तुषार नामक गोलंदाज. यावेळी मात्र चांगल्या चेंडूला सन्मान पुन्हा एकदा गोट्याकडनं पाहायला मिळत आहे. वारंवार ते चांगले चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय सातेरी परवाडी क्रिकेट संघाच्या बॅटर कडून. कारण समोरचा फलंदाज विस्फोटक झालाय, कारण त्याच्या बॅट मधून चौकार षटकार देखील येत आहेत, म्हणून त्या फलंदाजाला स्ट्राईक वर आणण्याची जबाबदारी राजेश हा फलंदाज घेतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं विस्फोटक झालेला फलंदाज ओमकार असेल. ओमकार रेडकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मारुती गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेटवरची गोलंदाजी तुषारकडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी, आक्रमकतेची गोलंदाजी, रोधक लावणारी गोलंदाजी यावेळी मात्र तुषारकडनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धाव आला, दुसऱ्या चेंडू निर्धाव देखील आला. वापसी करणारी गोलंदाजी सिद्धेश्वर डाळकर क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळते. ओमकार रेडकर पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रेस करण्यासाठी सज्ज असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कट घेतोय आणि फलंदाज देखील माघारी परततोय आणि अजून एक फलंदाज विस्फोटक ओमकार रेडकर देखील माघारी परततोय विजय. सात धावा निघाल्या, त्यानंतरच्या दुसऱ्या षटकात 15 धावा देखील निघाल्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील झाली आणि तिसऱ्या षटकात तब्बल 3 चेंडू हा गोलंदाज फेकतोय. फक्त एकच धाव खर्च करतोय आणि एक सफलता देखील मिळवतोय आपल्या संघासाठी आणि तो फलंदाज बाद झालेला होता ओमकार रेडकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे दोन्ही हा समांतर करतायत. एक अतिरिक्त धाव बोनस स्वरूपात दिली गेली तवडे क्रिकेट संघाला आणि एके धावेने संघाची सांघिक धाव संख्या 24 धावा. महत्वपूर्ण 2 गडी देखील माघारी परतले तवडे क्रिकेट संघाचे. 3 गडी माघारी परतले. पहिला फलंदाज माघारी परतला होता कृष्णा, त्यानंतर दीपक सावंत, त्यानंतर ओमकार रेडकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं
गगनचुंबी षटकार देखील पाहायला मिळतोय. सिद्धू मैदानावरती पावले देखील टाकले. सिद्धेश मुंडे या फलंदाजानं त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आला. सुंदर क्रिकेट देखील पाहायला मिळते या मैदानावरती. ज्यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी त्यानंतर आक्रमण देखील पाहायला मिळालं सिद्धेशकडनं. त्यानंतर गोलंदाजाकडनं देखील वापसी बायच्या स्वरूपात एक धाव देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्येचा विचार केला तवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय आणि तिसऱ्या षटकाच्या दरम्यान संघाची सांघिक धावसंख्या 31 धावा. महत्वपूर्ण 3 गडी हे माघारी परतले. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा कधी सोडत नसतात. आपल्याला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे मैदानावरती. तवडे क्रिकेट संघ आपल्याला फलंदाजी करावी लागेल, आक्रमण करावं लागेल मैदानावरती. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार देखील आला. त्यानंतर गोलंदाज देखील वापसी देखील करतोय. सुंदर गोलंदाजी, आक्रमकतेची गोलंदाजी. प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि निर्धारित 3 षटकाचा खेळ देखील समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या तवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर 3 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. डीजे आणि चौथं षटक कोणाकडे द्यायचं आणि चौथ्या षटकाला सुरुवात देखील होईल. हर्षन नावाचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी गोट्यासाठी पाहायला मिळेल. यावेळी मात्र गोट्याच्या बॅटमध्ये चेंडू देखील येतोय, परंतु हाही चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय एकेरी धावेसाठी. एकेरी दुहेरी धाव देखील घेतल्या जात आहेत सातेरी परभणी तवडे क्रिकेट संघाकडून, कारण एकेरी दुहेरी धाव देखील घ्याव्या ह्या क्रिकेटमध्ये सांगितलं जातं. मोठे फटके देखील येऊ शकतात आणि तो मोठा फटका सिद्धेश याच्या बॅटमधून देखील आला. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेनं सिद्धू नावाचा फलंदाज देखील पाहायला मिळेल, कारण त्याच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाजी झाली. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेनं तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मारती गोलंदाज हर्षन नावाचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी हर्षनकडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू देखील पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण कुठेतरी गचाळ पाहायला मिळालं आणि ज्यावेळी मात्र गचाळ क्षेत्ररक्षण झालं त्यावेळी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटर कडून पहिली धाव वेगाने घेतले आणि दुसरी धावेची अटी संघर्ष करत होते दोन्ही फलंदाज. त्याच वेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि त्यानंतर पुन्हा एकदा घेतलेली तिसरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी त्यानंतर तिसरी धाव देखील रूपांतर या मैदानावरती पाहायला मिळतात या 2 बॅटर कडून. धावफलक हालता ठेवतोय हे दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र ओव्हर पिच प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका घेण्याची संधी होते राजेश वेंगुर्लेकर या बॅटरकडे, परंतु ही संधी कुठेतरी हुलकावणी दिली या चेंडूवरती. मित्रांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही हे तवडे क्रिकेट संघाला देखील सांगायचं आहे. तुमच्यासाठी शर्यत संपली नाही, आज सामना देखील तुमच्यासाठी अति महत्वाचा असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू देखील पाहायला मिळतोय. वारंवार मात्र जकडून ठेवणारी गोलंदाजी आणि मात्र समोर विस्फोटक फलंदाजाला देखील स्ट्राईक देतोय राजेश हा फलंदाज आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज माघारी परततोय राजेश. डीजे
सिद्धेशाच्या बॅट मधून अजून एक खणखणीत असा षटकार लॉंग ऑफच्या दिशेनं डीजे. एवढ्या किर आता मात्र जत्रा देखील समाप्त झाल्या, परंतु आगणवाडी जत्रा त्यातील प्रेक्षक देखील हे सामने देखील पाहिले असतील. यावेळी मात्र पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज करण्याची संधी, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला एके धावेसाठी. यावेळी मात्र एक धाव आणि संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला. 4 षटक महत्वपूर्ण समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या 43 धावा आणि महत्वपूर्ण 44 धावांचं देखील आव्हान ठेवलं गेलं आहे, ते म्हणजे श्री सिद्धेश्वर डाळकर मालवण क्रिकेट संघासमोर. आणि हे 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे असेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती रत्नदीप बांदेकर तसेच या सामन्यासाठी प्रेक्षक देखील लाभलेत. खास करून शिरोड्यामधून राकेश परब देखील येत आहेत, त्यांचे देखील या स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तब्बल 9 वर्ष मरण आपल्या तलवारीच्या ताकदीवर तोलून धरलं. 120 पेक्षा जास्त लढाया केल्या, पण कधीही पराभूत न होणारा राजा अशी इतिहासाने ज्याची नोंद घेतली. हिंदवी स्वराज्यासाठी, हिंदू धर्मासाठी ज्याने आपले नेत्र अर्पण केले, ज्याने आपले प्राण अर्पण केले, पण आपला स्वाभिमान दिला नाही, आपला अभिमान दिला नाही, अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करूया. नक्कीच सामना होतोय तो सिद्धेश्वर परबवाडी वर्सेस सिद्धेश्वर डाळकर संघ. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. विजयाचं समीकरण 44 धावांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या 44 धावांचा पाठलाग सिद्धेश्वर डाळकर मालवण संघ कशा प्रकारे करेल हे पाहणं मात्र गरजेचं ठरेल. क्या ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देगा, या गेंदबाज असरदार सरदार बनेगा, हे मात्र थोड्याच वेळात या मैदानावर आपल्यासमोर स्पष्ट होईल. सामना लवकर सुरू करायचा आहे, विनंती आहे. डिझेलसारखी तलवार चालवून गेला. डिझेलच्या साथीनं हिंदुस्तान हलवून गेला.
वाघ नकानं अफजल खानाचा कोथळा काढून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवानी ज्याला झुकून नमस्कार केला राज होऊन गेले. यावेळी मात्र सामना सुरू होतोय. एकेरी धावेने शुभारंभ केला जातोय. 44 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकवर खेळतोय तो हर्षल. नॉन स्ट्राईकवर त्याचा साथ देतोय तो आकाश नावाचा हा बॅटर. एकेरी धाव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो संतोष नावाचा. नक्की 4 षटकांचा हा सामना. 24 चेंडू विजयाचं समीकरण 44 धावांचं. मात्र हा पाठलाग सहजरित्या गाठला जाईल का? यावेळी मात्र स्ट्राईकवर सज्ज होतोय तो आकाश नावाचा हा फलंदाज. यावेळी मात्र एकेरी चौथी धाव. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 2 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना वार प्रतिवार हल्ला होणं गरजेचं. ते होईल का या मैदानावर? कारण सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 44 धावा विजयाचं समीकरण. आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा विचार केला तर फक्त 2 धावा. नक्कीच उर्वरित 4 चेंडूचा समाचार घेतला जाईल का? या मैदानावर वार प्रतिवार हल्ला होईल का? नक्कीच इरादा स्पष्ट केला जातोय. एक सुरेख फटका, देखना फटका, सीमारेषे नजदीक. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील मात्र गेअर बदलला जाईल का? आक्रमण केलं जाईल का या गोलंदाजावर? संतोष नावाचा हा गोलंदाज ज्या प्रकारची कमालीची गोलंदाजी करतोय. उर्वरित 3 चेंडू. यावेळी मात्र ब्लॉकहॉलचा चेंडू. सुरेख फटका, देखना फटका. चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावांसाठी या 6 धावेने इरादा स्पष्ट करतोय. नक्कीच पाठलाग केला जाईल. 44 धावांचं प्रतिउत्तर दिलं जाईल सिद्धेश्वर दाळकर मालवण संघाकडून. एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश नावाच्या या बॅटरच्या बॅटमधून. यावेळी मात्र शॉर्टपिच चेंडू, खराब चेंडू. फटका मात्र सुरेख, मात्र डिक्लर झोनमध्ये एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 10 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूला आसमान दाखवला गेला षटकारासाठी आणि 5व्या चेंडूवर 1 धाव. आखरी गेंद शेष. 2 केले विशेष. 44 धावांचा पाठलाग या मैदानावर केला जाईल का सिद्धेश्वर दाळकर संघाच्या या सलामीच्या जोडीकडून? हे मात्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आखरी गेंद शेष. 2 केले विशेष. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहिला मिळेल का? शॉर्टपिच चेंडू. मात्र फटका बसतो की काय? चेंडू डिक्लर स्वरूपात की चौकारासाठी? हे मात्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. चेंडू जातोय तो डिक्लर स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा. डीजे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू. कोण बोल? निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच हा आत्मविश्वास घेऊन मैदानावर खेळते ती ही सलामीची जोडी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 षटकांचा खेळ कशा प्रकारे राहील? आक्रमण केलं जाईल का? गेअर बदललं जाईल का? गोलंदाज विनोद नावाचा हा गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख फटका. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी. या 4 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल
काच था, अंजाम अभी बाकी है, अभी तो मारा चौका है, छक्का अभी बाकी है, ये तो एक झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे. नक्कीच पिक्चर पाहायला मिळेल का? पहिल्या चेंडूला चौकार, नक्कीच गेअर बदलला जातोय, समीकरण बदलेल का? 44 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का? या काही प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात. नक्कीच गेअर बदलला जातोय, मात्र यावेळी फटका बसतोय, सीमारेषे नजदीक सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाजाचा खेळ या मैदानावर समाप्त होतोय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच सुरेख संगीत डीजे ऑपरेटर मसूरकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज मात्र हर्षद माघारी फिरतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 15 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकारासाठी नवीन बॅटर मैदानावर, सचिन नावाचा बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का? यावेळी मात्र सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण होते, वेगानं एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 16 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंतच्या दुसऱ्या षटकाचा विचार केला, विनोद यांच्या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौका, तदनंतर विकेट, सलामीचा फलंदाज हर्षदला तंबूची दिशा, तदनंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव, म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. षटपी चेंडू, मोठा फटका, गुटनाटेक, तमाशात एक चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देऊनी राखतो आम्ही स्वराज्याचं तख्त, असंच असत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त. यावेळी मात्र एक सुरेख देखना फटका, षटकारासाठी या 7 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र कमबॅक, बॅकची कडा, निर्धाव चेंडूची गणना होते. सांघिक धावसंख्या स्थिर होते ती 22 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. आखरी गेंद शेष, दोन केले विशेष. या चेंडूवर मोठा फटका, गगनचुंबी षटका की कमबॅकवाली गोलंदाजी विनोद या गोलंदाजाकडून पाहायला मिळेल. हे मात्र थोड्याच वेळात मैदानावर स्पष्ट होईल. यावेळी मात्र पुलटॉस चेंडू, काहीसा ब्लॉक हॉलचा चेंडू, एकेरी धाव वेगानं घेतली जाते, थोडंसं मिस फिल्डिंग होते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातं. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडू विजयाचं समीकरण 20 धावा. डीजे बाला चेंडू विजयाचं समीकरण 20 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला, संतोष यांचं पहिल्या षटकामध्ये 11 धावा. तदनंतर दुसरं षटक विनोद यांच्या षटकामध्ये 13 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडू विजयाचं समीकरण 20 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला, सांघिक धावसंख्या होते ती 24 अशी. नवीन गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय तो कृष्णा नावाचा हा गोलंदाज. कमाल धमालवाली गोलंदाजी करेल का? की स्ट्राईकवर असणारा फलंदाज सचिन नावाचा हा बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का? हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. नो स्ट्राईकवर अक्षय नावाचा बॅटर. नक्कीच दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज. विजयाचं समीकरण पाहिलं गेलं तर 12 चेंडू 20 धावा. प्रत्येक षटकामागे 20 धावांची सरासरी. ही सरासरी राखली जाईल का या मैदानावर? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्यासमोर पाहायला मिळेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन ठेवली जाते. निर्धाव चेंडूची गणना होते. समीकरण बदललं जातंय. आता मात्र समीकरण पाहिलं गेलं तर 11 चेंडू 20 धावा. ये क्रिकेट का कुंभ मेला है.
अक्सर कहा जाता है कि कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, लेकिन ये टेनिस बॉल क्रिकेट का खेल है। यहाँ पर टेनिस बॉल क्रिकेट के बब्बर शेर रहते हैं. नक्कीच यावेळी मात्र सुरेख चेंडू एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 25 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण विचार केला तर 10 चेंडू आणि विजयाचं समीकरण 19 धावा. एकात दुसरा मोठा फटका विजयाचं समीकरण बदलू शकतो. मात्र हे होईल का या मैदानावर? हा गोलंदाज हे व्हायला देईल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र ही संधी वाया जाते. निर्धाव चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जाऊन समीकरण बदललं जातंय. समीकरण पाहिलं गेलं तर 9 चेंडू विजयाचं समीकरण 19 धावा. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र या 3 चेंडूंचा खेळ कशा प्रकारचा राहील? नक्कीच या मैदानावर शांतता आपल्याला पाहायला मिळते. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. म्हणजे हा दौर कोणाचा येईल? इरादा स्पष्ट. चेंडू आउट ऑफ पार्क होईल का? ना तो सीमा रेषे नजदीक सुरेख झेल टिपला जातोय. समीकरण बदललं जातंय. डीजे तंबूच्या दिशेने परततोय तो. अक्षय नावाचा बॅटर मात्र नक्की तंबूच्या दिशेने परततोय. ज्याच्या बॅटमधून आपण गगनचुंबी 2 षटकार पाहिले, धुवाधार फलंदाजी पाहिली, तो मात्र फलंदाज माघारी फिरतोय. समीकरण बदललं जातंय. 8 चेंडू विजयाचं समीकरण 19 धावा. समीकरण बदललं जाईल का? एका दुसरा मोठा फटका या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का? अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंतच्या 4 चेंडूंचा विचार केला तर 1 धाव आणि एका फलंदाजाला तंबूची दिशा. नक्कीच सुरेख गोलंदाजी, कंजूसीभरी गोलंदाजी कृष्णा नावाच्या गोलंदाजाची पाहायला मिळते. या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व कायम करणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश्वर परबवाडा संघाची. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू आउट ऑफ पार्क, सीमारेषा उल्लंघन करतोय. प्रकाश सूर्याच्या तेजोमय किरणांचा लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानेही सलाम करावा असं चेंडूला आसमान दाखवणारा हा षटकार. वरील डीजे ऑपरेटर मसूद चेंडू विजयाचं समीकरण 13 धावा. फुलटॉस चेंडू, यावेळी संधी होती. निर्धाव चेंडूची गणना होते. नाराज या ठिकाणी समीकरण बदलते. आता मात्र समीकरण 6 चेंडू विजयाचं समीकरण 13 धावा. डीजे यावेळी मात्र अंगीकारावे लागेल. लढायचं नाही, लढायचं. मात्र या मैदानावर कोणता संघ लढेल, जिंकेल? सिद्धेश्वर परबवाडी की सिद्धेश्वर दाळकर मालवण संघ? या प्रश्नाचं उत्तर नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर. 6 चेंडू विजयाचं समीकरण 13 धावा. गोलंदाजीसाठी भरत नावाचा हा गोलंदाज. कमाल धमालवाली गोलंदाजी पाहायला मिळेल की स्ट्राईकवर असणारा फलंदाज सचिन मात्र या मैदानावर कमाल धमाल करून दाखवेल. 6 चेंडू विजयाचं समीकरण 13 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नक्कीच या ठिकाणी कोणाची हार होईल, कोणाला हार पत्करावी लागेल. यावेळी मात्र चेंडू अचूक टप्पा अचूक लाईनवर. निर्धाव चेंडूची गणना होते. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती यावेळी 31 धावा. 5 चेंडू विजयाचं समीकरण 13 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिलें मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मलहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढना तो सीख लो. नक्कीच या मैदानावर लढताना आपल्याला पाहिलं
सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 37 धावा. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण बदललं जातं. 4 चेंडू 7 धावा विजयाचं समीकरण. 4 चेंडू 7 धावा. सचिन नावाचा बॅटर मैदानावर कमाल धमाल करून दाखवतोय. यावेळी मात्र फटका बसतोय की सीमारेषा उल्लंघन करतोय. विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा षटकार. आएगा तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. नक्कीच या ठिकाणी दौर येतोय तो सिद्धेश्वर दाळकर मालवण संघाचा. समीकरण पाहिलं गेलं तर 3 चेंडू विजयाचं समीकरण. फक्त 1 धाव. स्ट्राईकवर मॅन फ्रॉम तळवणा सचिन खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र बॅटची लेमन कट. एकेरी धाव. विजयावर शिक्कामोर्तब करतोय तो सिद्धेश्वर दाळकर मालवण संघ.